शिवप्रस्त या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. चा नवा व्हिडिओ हिस्टॉरिकल ऐतिहासिक अहिल्यानगरमधल्या बिबिका मकबऱ्याला. एका राणीला अहिल्यानगरवरून दिल्ली बघायची होती. तिची ही कहाणी आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, हा बोर्ड आपण वाचून घेऊया पहिला. या बोर्डावर बिबिका मकबऱ्याची पुरातन वस्तू संग्रहालयाने लिहिलेली माहिती आहे. ही माहिती आपण पॉज करून वाचा. हा बिबिका मकबरा कधी बांधला, कुणी बांधला, कुणाच्या काळात बांधला, काय उद्देश होता, या सगळ्या बाबी याच्यावर बघू. आणि नंतर हे ऐतिहासिक वास्तू, ही एकमेव मुस्लिम वास्तू असेल की तिचं स्ट्रक्चर जे आहे ते अष्टकोनी आहे किंवा ते मुस्लिम धर्मियाशी निगडीत नाही असं दिसतं. शिवप्रस्त या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही ही जी वास्तू पाहत आहात ती आजच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भिंगारच्या जवळ असलेल्या एका उंच डोंगराच्या टेकडीवरती उभा असलेली ही वास्तू तत्कालीन अहमदनगर आणि तत्कालीन निजामशाहीच्या काळामध्ये 15व्या शतकामध्ये एक बांधलेली ही वास्तू आहे. हिला चांदबिबी महल अशा नावानं संबोधले जाते. तत्कालीन निजामशाहीमध्ये जो सलाबत खान म्हणून एक मुर्तुजा नावाचा वजीर होता, त्या सलाबत खाननं या निजामशाहीमध्ये अनेक वास्तू उभारल्या आहेत. त्याच वास्तूपैकी ही चांदबिबी महल आहे. निजामशाही किंवा मुघलकालीन किंवा ज्या काही कला स्ट्रक्चर आपण बघतो त्याच्यापेक्षा वेगळं असलेलं हे स्ट्रक्चर आहे. आपण घुमट, मिनार अशा प्रकारचे स्ट्रक्चर बघितलेले आहेत, परंतु ही जी वास्तू आहे ही एक अष्टकोनी वास्तू आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि त्याला अनेक प्रकारच्या साईडनं जे काही झरोके आपल्याला बघायला मिळत आहेत ते या अष्टकोनी वास्तूला आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेक प्रकारच्या दंतकथा या ठिकाणी प्रसिद्ध होत्या, जे की आपल्याला त्यावेळेस ऐकायला मिळायच्या की ही जी काही चांदबिबी होती तिला या टेकडीवरून किंवा या महालावरून दिल्लीचा झेंडा बघायचा होता. तशा पद्धतीची आख्यायिका किंवा दंतकथा सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध आहे. जेणेकरून हा जो काही टावर आहे हा चांदबिबीचा महल आहे अष्टकोनी, तो उंच करण्याचा तिचा मानस होता, परंतु ते काम अर्धवट स्थितीमध्ये आज आहे अशा प्रकारची एक आख्यायिका आहे. जेणेकरून याचे 3च मजले काम पूर्ण झालेलं आहे अशा प्रकारची आख्यायिका सुद्धा प्रसिद्ध आहे. परंतु आत्ता सध्या याला चांदबिबीचा महाल म्हणून आपण सगळेजण ओळखतो. आपण सगळ्या बाजूने आपण हे बघणार आहोत. या बाजूने आपल्याला खालची जी बाजू दिसत आहे या एक भिंगार शहर आणि त्याच्या पलीकडे अहिल्यानगर शहर म्हणजे तत्कालीन अहमदनगर शहर, ते धुरकट अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे. आणि हा जो काही चबुतरा या ठिकाणी बांधलेला आहे हा सरासरी 1 एकरच्या परिसरामध्ये हा आपण खालच्या बाजूला बघतोय. अशा प्रकारचा हा चबुतरा आपल्याला सगळ्या बाजूने बघायला मिळतो. आणि तो चबुतऱ्याच्या वरती हे चांदबिबीची इमारत आपल्याला ही या ठिकाणी डोंगरावर असल्यामुळे या आजूबाजूला जे काही विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतं, निसर्गाचा जो काही विस्कार आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो, तो आपल्या कॅमेऱ्यामधून आपल्याला खालच्या बाजूला दिसतो. इकडे जर बघितलं तर आपण छोटे छोटे शेततळे किंवा तलाव, बाजार तलाव आपल्याला या ठिकाणी दिसतात. असे उंच डोंगरावर असलेली ही इमारत आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरती पण आपण जाण्याचा प्रयत्न करू आणि त्या ठिकाणाहून एक्सप्लोर करू की काय दृश्य आपल्याला दिसतं.
हे जे काय घुमट आहे चांदणीच्या वरचा भाग आहे हा. या ठिकाणावरून आपल्याला वर जाण्यासाठी भाग आहे. आपण वर आलेलो आहे आणि वरून ही वास्तू आपण एक्सप्लोअर करतोय. हा खालचा भाग आहे. 3 मजली असलेली ही वास्तू आपण दुसऱ्या मजल्यावरती आलेलो आहे. आणि हे आमची स्वीट पार्थवी काय कर हां हाय केलं तिनं. या बाजूला भिंगार आणि अहिल्यानगर शहर. दुसऱ्या मजल्यावर आलोय. त्यानंतर आपण सगळ्या बाजूनं फिरलो तर हे झरोके या महालाचे किंवा याचे आपल्याला बघायला मिळतात. असल्यामुळे या ठिकाणाहून मिळणारा व्ह्यू जो आहे खालच्या बाजूचा तो अतिशय विहंगम पद्धतीने आपल्याला एक्सप्लोअर करता येतो. अशा ऐतिहासिक दगडी वास्तू आपल्याला खूप जुन्या पाहायला मिळतात. या इमारतीचं एक वैशिष्ट्य आहे, ही अष्टकोनी वास्तू आहे. खालीच्या बाजूने जर बघितलं आपण तर हे आता खाली आहे आणि इकडे वरचं जर बघितलं तर आपण अशा प्रकारचं 2 घुमट आपल्याला वरती बघायला मिळते. आणि खाली जर बघितलं तर आपल्याला हा अशा प्रकारचा